समाजातील मानवतेचं दर्शन घडवणारी एक हृदयस्पर्शी घटना अकोला इथं घडली। एका महिलेच्या निधनानंतर त्यांच्या स्वतःच्या मुलांनी आणि नातेवाईकांनी अंतिम संस्कार करण्यास नकार दिला। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक पराग गवई यांनी पुढाकार घेतला आणि त्या दोन्ही मृत महिलांचा मुलगा बनून अंत्यसंस्कार केले। पराग गवई यांनी आतापर्यंत 43 अनोळखी प्रेतांवर अंत्यसंस्कार केले आहेत। अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते पराग गवई हे गेल्या अनेक वर्षांपासून अनोळखी, बेवारस आणि निराधार मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार करतात। अकोला जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या विनंतीवरून त्यांनी आतापर्यंत 1675 अनोळखी आणि बेवारस मृतदेहांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले आहेत। गेल्या काही दिवसात अकोला, वाशिम, बुलढाणा आणि इतर भागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आढळलेल्या 43 अनोळखी मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत। या कार्यात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचेही सहकार्य आहे। यातच एका प्रकरणात मृत महिलेच्या मुलानं जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर पराग गवई स्वतः पुढे सरसावले आणि स्वतः सर्व धार्मिक विधी पार पाडत अंत्यसंस्कार केले। त्यांच्या या कृतीनं नात्यांपेक्षा माणुसकी मोठी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय।